नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. समंजस कोणी नाही. देवाचा शोध झटून करणारा कोणीही नाही. सर्व बहकले आहे. सारे निरुपयोगी झाले आहे. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून दिले. बांधवांनो, आपल्या ठाई पाप नाही असं जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापं पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील.